चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला पहिला गोलंदाज विळवंडीपाडा संघाचा मोहन आणि साडगाव संघाचा पहिला फलंदाज तयार. पहिला चेंडू फुलटॉस क्वालिटीचा चेंडू या ठिकाणी आपण बघतो की बॅटपॉइंट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला होता. तत्पूर्वी मात्र बघतो की एक धाव तर येते खात्यामध्ये. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जयदीप आणि पुंडलिक स्ट्राइक इनला राईट टर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ टर्मला पिचिंग केलाय. यावेळेला नक्कीच वाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. पहिली अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केली. जयदीप आणि पुंडलिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोहन हा देखील एक नामवंत गोलंदाज आहे. अनेक ठिकाणी गेला, चांगल्या स्पर्धा खेळला, नाव कमावलंय. मोठा फटका येतोय हवेमध्ये, चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडूला बघतो की चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. वन टप्पा चेंडू सीमा रेषा पार चौकार. अतिशय देखणा स्ट्रोक येतो आणि अतिशय देखणा स्ट्रोक येत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे. राष्ट्रवादी चषकाचा हा पहिला चौकार आजच्या दिवसातील ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी पाठवला आणि 4 धावांसाठी पाठवल्यानंतर बघतो की फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 6 धावसंख्या. अद्याप 4 चेंडू दाखल शिल्लक. मोहन राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, मोठा फटका, बिग हिट, षटकार. सकाळच्या सत्रामध्ये षटकार चौकाराची खैरात होते आणि सकाळच्या षटकामध्ये षटकार चौकाराची खैरात झाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच देऊया डीजेला संधी देखील सकाळच्या सत्रामध्ये. ऐकूया सुमधुर संगीत. काय जबरदस्त फटकेबाजी, कारण की जयदीप आणि पुंडलिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर नक्कीच बिगेस्ट हिट, मोठे फटके 6 धावांसाठी पाठवले चेंडूला. ओव्हरस्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच कंट्रोल मध्ये चेंडूला सोडलंय होत आहे आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची चुकी न करताना सुंदर जेल टिपलाय फलंदाज बाद होतोय मिस्टर जयदीप. बॅक टू द पेव्हिलियन. पुंडलिक बाद होतोय. पहिला फलंदाज बाजूला मिस्टर पुंडलिक. नवीन फलंदाज असतो मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संपत. साडगाव संघाचा 2 मोठे फटके देखील आले होते आणि 2 मोठे फटके येत असताना आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हलकासा एच घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मोहननी कमबॅक केलंय विळवंडी क संघासाठी. मनमोहक अशी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा मोहन आज 7वा दिवस बघतोय आपण या स्पर्धेचा आणि उद्याच्या दिवसामध्ये 8वा पोल, शेवटचा पोल आणि शेवटचा पोल असल्यानंतर बघणार आहोत की नक्कीच परवाच्या दिवसामध्ये मेगा फायनल, ग्रँड फायनलचा सामना बघायला भेटणार आहे याच मैदानावरती. मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. मित्रांनो, आपण बघतो की सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने 10 बार फलंदाज स्टार्ट करताना मोहन करतोय गोलंदाजी. यावेळेला नवीन फलंदाजासाठी नवीन फलंदाज आहे तो संपत. नो बॉलचा कॉल येतोय. पंचांकडनं धावचित करण्याची नामी संधी असेल. यावेळेला पाहतोय की नक्कीच चेंडू फेकता तिथे चांगली झाली होती, परंतु कमरेच्या वरती चेंडू होता आणि त्यानंतर धावचित करण्याची देखील नामी संधी झाली, उपलब्ध निर्माण झाली होती. 1 धाव खात्यामध्ये, 1 नो बॉलची अशा 2 धावा खात्यामध्ये येतील आणि 2 धावा खात्यामध्ये येत असताना धावफलकावरती टीमची धावसंख्या 14 धावसंख्या. प्लेटचा कॉल. जयदीप स्ट्राइक इनला. मोहनचा चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर्स वाजून यावेळेला चेंडूला उडवलंय वाईड ऑफ मिडम मध्ये. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. महागडा ठरतोय मोहन, कारण की प्रीतचा चेंडू होता आणि प्रीतच्या चेंडूवरती बिग फटका केला. चौकारासाठी चेंडूला पाठवला आणि चौकारासाठी चेंडूला पाठवत असताना सीमा रेषा पार 4 धावा. यावेळेला 10 बारा पर्यंत स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउटसाइड ऑफ टर्मला चेंडूला ठेवले. नक्कीच कव्हर्स रिजन मधून चेंडूला मात्र खेळून करतोय.
आणि कव्हर्स रिजन मधून चेंडूला खेळून काढल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात होता. दुसऱ्या धावासाठी प्रवृत्त होत असताना आपण पाहतो की 2 धावा पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश तर आलं, परंतु पहिल्या षटकामध्ये धावा भरगच्च बघायला भेटतात. धावसंख्या 20 बघायला भेटते. सुंदर सुरुवात साडगावकरांची. पहले ओवर का खेल समाप्त. टोटल स्कोर बनता हुआ 1 विकेट के नुकसान पर 20 रन. क्योंकि अगर यहां पर कुछ बातचीत करना चाहूंगा तो शायद पुरानी गेंद के साथ खेल का सिलसिला शुरू हो चुका है, और पुरानी गेंद के साथ खेल का सिलसिला शुरू होने से बिल्कुल ना नए गेंदबाज आते हुए गेंदबाजी का सिलसिला पेश करने के लिए विष्णु किशन इस बार सामने वाली छोर की ओर से ओवर की पहली गेंद करने के लिए तैयारी में. पहली गेंद बढ़िया स्ट्रोक खेला, हवा में गेंद खिलाड़ी सामने थे, लेकिन उनके बगल के साथ गेंद निकल गई डीप लॉन्ग ऑन क्षेत्र के बाहर. 4 रन के लिए दूसरे ओवर के बीच शुरुआत चौके के साथ. इन 4 रन के मुताबिक टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 24 रन. कितना अच्छा स्ट्रोक देखने के लिए मिलता हुआ. हालांकि जहां तक कि बिल्कुल ना मिड ऑन क्षेत्र के ऊपर से खिलाड़ी को तैनात भी किया था कैचिंग पोजीशन के लिए, लेकिन तकरीबन गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए. ओवर की अगली गेंद सामने वाली छोर की ओर से ओवर की अगली गेंद करते हुए छोटी गेंद के साथ बड़ा शॉट खेलने का तैयार किया था. तैयारी करने के बावजूद गेंद को अतिरिक्त उछाल नहीं मिला. हालांकि अच्छी गेंद कदमों का सहारा लेकर आगे निकल गए थे. मिड ऑन क्षेत्र के ऊपर से बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला. पीछे खिलाड़ी तैनात है. इसी शॉट के लिए 1 ही रन की बढ़त मिलेंगी 2 बल्लेबाज को, और 1 ही रन की बढ़त मिलते समय 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन. 2 बल्लेबाज के बीच में अच्छी साझेदारी चालू है, क्योंकि बिल्कुल पहली ओवर में पहला झटका लग चुका मोहन जैसे गेंदबाज के ऊपर. मोहन जैसे गेंदबाज ने 20 रन खर्च किया, 1 सफलता देने में कामयाबी. ओवर की अगली गेंद कुछ अलग स्ट्रोक खेलने की तैयारी. कैसे भी करके इस गेंद को बिल्कुल ना रोकने का प्रयास किया था इस बल्लेबाज ने, लेकिन गेंद जाकर लगी विकेट पर एंड इज गॉन. बिग विकेट. डीजे क्या कमाल की गेंद रहती. बिल्कुल इस गेंद को संभालने का प्रयास किया था. जी हां, घुटने टेके थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं. जाकर गेंद लगी विकेट पर एंड इज गॉन. बिग विकेट. झटका महत्वपूर्ण मिलता हुआ. आउट होने वाले बल्लेबाज जयदीप लौट गई डगआउट का रास्ता, जिन्होंने अपने टीम के लिए कुल मिलाकर देखा जाएगा तो हमारे साथ स्कोरिंग का अपडेट करने वाले बिल्कुल पप्पू भाई, इनका भी हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा. जयदीप के बल्ले की ओर से एक चौवन मिल गया था. 7 रन के स्कोर पर लौट गए हैं, और जो बिल्कुल पुंडलिक जैसे बल्लेबाज के बल्ले से एक छक्का निकल चुका था, एक चौका निकल चुका था, वो भी 10 रन बनाकर पेलिंग का रास्ता लौट चुके. संपत के बल्ले की ओर से एक चौका अब तक तो निकल गया है. 6 रन के स्कोर पर खेलते हुए संपत नहीं बल्लेबाज सागर, और इस ओवर के आखिरी 2 गेंदें शेष 5 रन खर्च के एक महत्वपूर्ण सफलता लेने में कामयाबी. भिवंडी पड़ा इस टीम को कितने रन तक रोक पाएंगी, यह आने वाला वक्त बताने वाला. दोनों भी हम प्यास का शुक्रिया अदा करना चाहूंगा. आज के दिन में जितने सारे समर्थक लाइव टेलीकास्ट में जुड़ चुके सबका शुक्रिया अदा करना चाहूंगा. क्या क्रिकेट का खेल है, क्रिकेट का कार्यवाही. इसी कार्यवाही के साथ साथ यहाँ पर बिल्कुल मजबूत हिला हडी लीड की कड्डी. 5 विकेट करने के लिए तैयारी में, और साइड ऑफ स्टंप पर जगह बनाकर इस गेंद को खेलने का तरीका दिखाया था. गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं. फ्रंट फुट से इस गेंद को खेलने का तरीका दिखाया था. जहां अच्छी गेंद, हवा में ताश का घर नहीं बनता है, रोने से बिगड़ा हुआ मुकंदर भाई नहीं बनता है. दुनिया जीतने का हौसला रखो यारो, एक जीत से यार कोई सिकंदर नहीं बनता है. आखिरी गेंद शेष ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की तैयारी. प्यार लाइन पर आने वाली गेंद थी, बिल्कुल शरीर का संतुलन बढ़ाकर इस गेंद को ऑन साइड में हल्के हाथों के साथ शॉट खेला. 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में. 1 रन के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. मिनिमम 2 ओवर का खेल समाप्त, और 2 ओवर के खेल के बाद टोटल टीम का स्कोर बनता हुआ कुल देखा जाएंगे तो 25 रन, 26 रन.
स्कोर बनता हुआ 26 रन। 2 ओवर का खेल समाप्त। टोटल स्कोर बनता हुआ 26 रन। तो लगभग 13 रन के हिसाब से स्कोर ये तो चालू है। फिर से गेंदबाज के रुख में मोहन आते हुए गेंदबाज का नजारा पेश करने के लिए जानते कि पहला ओवर हल्का सा महंगा साबित हो गया था, 20 रन कहा गया, लेकिन इस ओवर में केवल एक सफलता लेने के बाद 6 रन कंप्लीट दी। तो इससे बेहतर क्या होना चाहिए अपनी टीम के लिए? बेहतरीन गेंदबाजी। पारी का तीसरा ओवर, खुद का टीम का खुद का दूसरा और पारी का तीसरा ओवर। सामने बल्लेबाज है सागर। इस बार राइट आर्म राउंड विकेट के साथ ओवर की पहली गेंद ऑफ स्टंप पर जगह बनाकर इस गेंद को खेलने का तरीका जी, गेंद को अतिरिक्त उछाल नहीं था, पड़ने के बाद हल्के से लाइन के बाहर चली गई गेंद। वाइड का इशारा हम प्यास के ओर से। एक रन के मुताबिक टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 27 रन। शेरों की तरह झपटे थे भारत की बहादुर बेटी, कोई सिख, कोई जाट, कोई गुरखा, कोई पंजाबी, लेकिन इस बार ये क्रिकेट का खेल ही। हवा में गेंद थी, बिल्कुल सामने खेलने का तरीका दिखाया था, जहां बैटमैन पॉइंट का क्षेत्र के ऊपर से अच्छा स्ट्रोक खेला। 1 रन के लिए जाना चाहेंगे दूसरे अंक के लिए। जो अपने वीर जवान है इनको सैल्यूट करना चाहूंगा। जी हां, दो रन कंप्लीट। 2 रन के मुताबिक टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ कुल देखा जाएगा 29 रन। दिल से दे दो तो भिखारी अमीर है, मोती ना दे सको तो समंदर फकीर। देता रहेगा सारे अंधेरे को रोशनी जब तक तुम्हारे नाम में और रोशन जमीर वजूद है। राइट आर्म राउंड विकेट के साथ मोहन करेंगे गेंदबाजी। इस बार अच्छा स्ट्रोक खेला इनसाइड आउट एरिया में, जहां मिड ऑफ के क्षेत्र के ऊपर से अच्छा स्ट्रोक खेला, लेकिन पीछे खिलाड़ी है, एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा दोनों भी बल्लेबाज को। एक दूसरे का छोर बदला। क्या मैदान का दृश्य है, हर दिन में अच्छा मैदान नजर आता हुआ। आज तो लगभग 7वां दिन इस टूर्नामेंट का, इस प्रतियोगिता का, इस श्रृंखला का। श्रृंखला पे श्रृंखला है, हर किसी मैदान में क्रिकेट का जज्बा है। इसी जज्बे के साथ वो हो यह अच्छी गेंद। मोहन ने पहला ओवर क्या था राइट आर्म ओवर द विकेट के साथ, इस बार गेंदबाज का नजारा पेश करते हुए राउंड द विकेट के साथ। तो ये फर्क होता है भाई, आपके पास वो कला है, आपके पास वो नेचुरल मैच्योरिटी है, तब इसी कला को आजमा दीजिए। राउंड विकेट के साथ ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में 10-12 कदमों का स्टार्ट लेते समय अंपायर के बगल के साथ उन्होंने दौड़ना शुरू किया। छोटी गेंद नहीं थी और पिच गेंद रही थी, हवा में गेंद इस पास हुए। ये प्रमुख गेंदबाज है और प्रमुख गेंदबाज होते समय छोटी गेंद के साथ अच्छा स्ट्रोक खेला। पिच से खिलाड़ियों के तैनात किया है, लेकिन फिर से अच्छा फील्डिंग और अच्छी फील्डिंग करते समय 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। कमाल का स्ट्रोक रहा था। दूधिया रोशनी से नया खूबसूरत मैदान, इस मैदान पर ताकत के साथ समर्थक हर दिन मैच की मजा लेने के लिए तैयारी में आ जाते हैं और गांव के कितने सारे सम्मानित नागरिक पहुंच जाते हैं इस मैदान पर, इस पायदान पर। आखिरी गेंद तीसरे ओवर की। टोटल टीम का स्कोर 35 रन 2 विकेटों के नुकसान पर। सरगांव टीम के ये बल्लेबाज आक्रामक सोच के हिसाब के साथ बल्लेबाजी चले मैदान के अंदर, और सिर्फ विर्स मिलती रूम मिला था। सामने वाला पांव आगे निकलकर बड़ा शॉट खेला डीप लॉन्ग ऑन क्षेत्र पर। ओवर की समाप्ति, ओवर नंबर 3 ओवर का खेल समाप्त। कुल स्कोर 2 विकेटों के नुकसान पर 36 रन। बचे अभी भी 18 गेंदें, और 18 गेंदों में कितने सारे रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। 3 ओवर का खेल समाप्त। टोटल स्कोर बढ़ता हुआ 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। सागर और संपत की जोड़ी मैदान के अंदर। अतुल्य पे यहां चाहे तो टकराना जरूरी है, जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है। सामने वाली टीम के ऊपर से कुछ प्रेशर हटाना चाहेंगे तब मतलब बिल्कुल अच्छी गेंदबाजी भी करनी पड़ेगी। ओवर की पहली गेंद, जहां अच्छी गेंद, समझना परखना इतना आसान नहीं। क्या कमाल की गेंद रही थी, कमाल की गेंद होने की वजह से बिल्कुल इतना आसान नहीं। क्या कमाल की रही थी गेंद। बल्लेबाज तो सामने ही सागर, सागर और संपत की जोड़ी मैदान के अंदर, लेकिन दुविधा में नजर आ गए थे पहली गेंद के ऊपर। बाहर भी अच्छी गेंद थी, पड़ने के बाद अंदर की तरफ से स्विंग हो रही है गेंद, कांटा बदलने वाली गेंद।
और आरज़ू हमेशा अधूरा नहीं होता, सच्चे रिश्तों में भी वो अधूरे नहीं होते। जिसके दिल में सोनम जैसी महबूब बसते उसके लिए दिल की धड़कने भी काफी जरूरी होते। यह जरूरी क्रिकेट का खेल है और जरूरी क्रिकेट का खेल होते समय ओवर की अगली गेंद खराब लाइन के साथ बिल्कुल ना गेंद ना निकल जाने वाले बैकवर्ड फाइन लेग क्षेत्र की ओर से लगभग काफी लंबी सोच और लंबी सोच के साथ लंबी चेस भी रही थी प्लेयर्स के लिए। 2 रन कंप्लीट, तीसरे अंक जाना चाहेंगे, खतरा होने की संभावना, ये चलते गाड़ी का नाम मजना, सॉफ्ट डिसमिसल। 2 रन तो बन गए थे लेकिन उसके बाद तीसरे रन के लिए हाँ ना करने के बावजूद आधे विकेट के बाद जाकर रुक गए और बल्लेबाज को आना पड़ेगा डगआउट का रास्ता एंड इज गॉन। नए बल्लेबाज मैदान के अंदर, आप जानते हैं कि शंकर ओवर में गेंदे 3, 38 है स्कोर साड़गांव टीम का। पारी का चौथा ओवर करने के लिए तैयारी में जो गेंदबाज है किशन, जिन्होंने मात्र पाया दूसरा ओवर, क्या जबरदस्त क्या था, केवल 6 रन देकर एक सफलता लेने में कामयाबी। कदमों का सहारा लेकर आगे निकलकर बड़ा शॉट खेला इन द गैप पे, डीप लॉन्ग ऑफ और डीप ऑफ के बीचों बीच से इस गेंद को निकालकर खेला 4 रन। अच्छा स्ट्रोक। सोच ऊंची बंदा साहू का साउंड सा, सोच नीचे आदमी भिखारी टूटा टन पाल मदन गोपाल, क्या कमाल का स्ट्रोक खेला। और कमाल का स्ट्रोक खेलते समय 2 फील्डर के बीचों बीच से गैप ढूंढा और गैप ढूंढने की वजह से बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला 4 रन। कुछ मंजिल के नाम नहीं होते, कुछ मंजिल के मुक्काम नहीं होते, कुछ मंजिल के रिश्ते नहीं होते, सब पता उनके बाद इतने क्यों परेशान होते। अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल में गेंद को रखा, ब्लॉक हॉल में गेंद को रखने की वजह से बिल्कुल ना स्लिम उड़ान के क्षेत्र की ओर से बिल्कुल ना हल्की सी बाएं तरफ से गेंद निकलती हुई पीछे खिलाड़ियों को तैनात किया था, लेकिन शायद इतना खास फील्ड का सत्र नहीं नजर आया, उसी वजह से 2 रन कंप्लीट करेंगे। दो रन के मुताबिक हमारे पप्पू भाई स्कोरर हम जानकारी देते हुए कि टोटल टीम का स्कोर 44 रन। आखिरी गेंद से हर्ष का उल्लास, ललकार, प्रतिकार, शक्ति का संचार, ऊर्जा से भरे हुए दोनों भी टीम आमने सामने जंग। इस जंग को देखने के लिए सभी समर्थक इस पायदान पर, इस मैदान पर पहुंच गए, क्योंकि आने वाले 18 तारीख में इसी मैदान पर कुश्ती का महासंग्राम होने वाला है। कदमों का सहारा लेकर आगे निकल गए, हवा में गेंद, कौन सा प्लेयर आएगा। जी हाँ, विकेट कीपर यहां पर आते समय बिल्कुल अच्छा कैच पकड़ा और अच्छा कैच पकड़ने की वजह से बिल्कुल विकेट का नुकसान, लगभग तीसरा झटका। चार ओवर का खेल समाप्त और टोटल स्कोर बनता हुआ 44 रन। लगभग कुल देखा जाएगा तो बिल्कुल 11 के एवरेज के हिसाब के साथ चालू है स्कोर खाते में। नए गेंदबाज अथवा गेंदबाज का नजारा पेश करने के लिए तुलसी राम, सामने नए बल्लेबाज खंडू, शंकर और खंडू की जोड़ी मैदान के अंदर।
चलो ज्यादा समय नहीं बर्बाद करना है। जो वक्त अपना कभी बर्बाद नहीं करता, किसी दुनिया को आबाद नहीं करता, गुरु हारने वालों का जमाना याद नहीं करता। इस बार कहीं ना कहीं तो देखा जाएगा तो बिल्कुल ना, जो गेंदबाज आते हुए गेंदबाज का नजारा पेश करने के लिए तुलसीराम वीरवंडी का टीम की ओर से छोटी गेंद के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी। शरीर के ऊपर आने वाली गेंद थी, हुक करने का प्रयास किया था। गेंद बल्ले पर तो नहीं लगी, लेकिन शायद पर बिल्कुल शरीर के ऊपर टकराने के बाद एक रन जोड़ने में ना चुके दो बल्लेबाज। क्रिकेट के मैदान में जो भी कुछ होता है शायद यहाँ पर बिल्कुल हर कोई अच्छी तरह से जानता कि चाहे बल्लेबाज हो गेंदबाज हो, लेकिन जो प्रमुख कहावत कुछ देखा जाएगा तो बिल्कुल ना मैदान के अंदर जो फील्ड का सत्र होता है और सबसे इंपॉर्टेंट सत्र माना जाता है। कौन से भी टीम की अगर फील्डिंग अच्छी है तो गेंदबाज के ऊपर काफी कुछ प्रेशर नहीं बनता है। शरीर से काफी दूर खेलने का प्रयास किया था, बल्ले के निचले हिस्से पर गेंद लगी, बॉटम एज पर गेंद लगने की वजह से एक रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में, एक रन पूरा। बूंद बूंद से भर देते सागर, उम्मीद पे दुनिया कायम जागो मेरे प्यारे मोहन। पारी का 5वां ओवर करने के लिए तैयारी में ये गेंदबाज तुलसीराम। ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में 10-12 कदमों का स्टार्ट लेते समय सामने वाली छोर की ओर से इस बार आउटसाइड ऑफ स्टंप पर जगह बनाकर बेहतरीन अंदाज के साथ खूबसूरती के साथ इस गेंद को कवर पॉइंट के क्षेत्र के ऊपर से सहला कर ठेला कर खिलाई। हल्की से दरार थी, हल्की सी विड्थ थी, इसी विड्थ के साथ इस गेंद को खेला 4 रन। पहली गेंद के ऊपर सिंगल, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, तीसरी गेंद के ऊपर चौवा। इस बार शायद पर जानते हैं कि अभी भी 3 गेंदों का खेल शेष। ओहो, क्लीन बोल्ड ट्रिप, यहां पर बिल्कुल जाकर गेंद लगी विकेट पर, यू मिस, हाई हिट। बल्लेबाज लौट गए हैं, बल्ले फील्डिंग का रास्ता 5वां झटका। नई बल्लेबाज अनंता, कदमों का सहारा लेकर आगे निकलकर बड़ा शॉट खेलने की तैयारी, जहां शायद पर नई बल्लेबाज आते हुए अनंता, क्योंकि कुल मिलाकर टोटल टीम का स्कोर जानते हैं कि 50 रन पूरे। और 5वें ओवर में कुल देखा जाएगा तो 4 गेंदों में 6 रन खर्च करने के बाद 1 विकेट को प्राप्त करने में कामयाबी। आखिरी 2 गेंदें शेष। सरगांव बनाम वीरवंडी के बीच में यह मुकाबला चालू है। आज के दिन का सुबह का मौसम और सुबह के मौसम में रोशनी के सिले मिलाते हुए सितारों में पहला खेल मंजिल पर चालू है मैदान पर। 2 गेंदें शेष। ओवर की अगली गेंद, कदमों का सहारा लेकर आगे निकल गए बेहतरीन अंदाज के साथ, बड़ा स्ट्रोक खेला, खिलाड़ी तैनात है, लेकिन हाथ में गेंद नहीं आई। हाथ में आया, मुंह में नहीं गया, शायद इसकी वजह से इस बार 2 रन तो जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। कहीं ना कहीं तो कुछ देखा जाएगा तो खराब फील्डिंग भी रही है मैदान के अंदर वीरवन टीम की ओर से। पहले ओवर में मोहन जैसे गेंदबाज ने स्ट्राइकर गेंदबाज के ऊपर टूट पड़ गए थे, 20 रन आ गए थे, लेकिन इस बार सामने वाली चोर की ओर से ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में। अच्छी गेंद थी, बिल्कुल बड़ा शॉट खेलने की तैयारी, ऑन साइड में सिर्फ शॉट लगाना चाहते थे। ओवर की समाप्ति, ओवर नंबर 5 ओवर का खेल समाप्त। कुल स्कोर आप जानते कि टोटल स्कोर 52 रन, 6 विकेट के नुकसान पर। बचे ही अंतिम 6 गेंदें, कौन से गेंदबाज आएंगे गेंदबाजी करने के लिए। अंतिम 6 गेंद से 52 है स्कोर। दूसरा जैसे बल्लेबाज स्ट्राइक एंड पर तैयारी में, माफ कीजिए, खंडो और आनंदा की जोड़ी मैदान के अंदर।
पहली गेंद इस बार डाउन द लेग, इट इज अ कॉल वाइट्स का, और वाइट्स का कॉल आने की वजह से बिल्कुल एक एक्स्ट्रा रन खाते में, एक्स्ट्रा रन की वजह से टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 53 रन। बुलबुलों के पंखों में बंधे हुए कभी बाज नहीं रहते, बूझ दिल और कायरों के हाथ कभी राज नहीं रहते, सर झुकाकर चलने की आदत पड़ जाए जिस इंसान को, उस इंसान के सर पर कभी ताज नहीं रहते। ताजमहल कौन सी टीम बना पाएंगी? ओवर की अगली गेंद, अच्छा स्ट्रोक खेला, बिल्कुल इनटू द गैप में स्ट्रोक खेला, और इनटू द गैप में शॉर्ट स्ट्रोक खेलते समय गेंद निकल गई बॉल लाइन के बाहर, 4 रन के लिए। देने वाला जब भी देता है देता चप्पर फाड़ के। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसले बुलंद होते हैं, जिनके हौसले बुलंद होते हैं गुरु पंखों से उड़ान लेते हैं। आयु थोड़ी बड़ी है लेकिन उत्साह आज भी हुई, नदी चाहे गहरी है लेकिन प्रवाह आज भी हुई। वही चमचम वही ठमठम मन ठन ठन करके इस मैदान पर जब कहीं पहुंच चुके, तब तलवार पुराने है लेकिन धार और काट आज भी हुई। इस बार भी छोटी गेंद रहती, इंतजार किया, वेट एंड वॉच की ओर से बड़ा स्ट्रोक खेला, खिलाड़ी को तैनात किया है मिड विकेट के रीजन में, लेकिन 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। कमाल का मोटिवेशन, कमाल का ये स्कोर खड़ा करने की तैयारी, कदमों का सहारा लेकर आगे निकलकर बड़ा स्ट्रोक खेला, बिल्कुल स्कोर के क्षेत्र पर पीछे खिलाड़ियों के तैनात किया है। 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में, जाना चाहेंगे दूसरे अंक लिए। थोड़ा सा डबल माइंड बन गया था दो बल्लेबाज के बीचों बीच। 1 रन के मुताबिक टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 59, 59 रन। अभी भी आखिरी 3 गेंद से इस विजय करेंगे गेंदबाजी। शॉट थर्ड शॉट, बैक पे पॉइंट शॉट, कवर पॉइंट शॉट, मिड ऑफ, ये फील्ड की रचना, बड़ा स्ट्रोक खेला, बड़ा स्ट्रोक, हवा में गेंद है, खिलाड़ी सामने लेकिन सर के ऊपर से तारा मंडल के बाहर, विकेट 6 रन। अंतिम के ओवर में शायद अगर ऐसे कहीं शॉट निकल जाएंगे तब मात्र आएंगी मजा, लेकिन इस शॉट को रोकने का तरीका दिखाया था, लेकिन गेंदबाज ने कहीं ना कहीं तो गलती करने के बाद बिल्कुल मिडल स्टंप पर गेंद को रखा, स्लॉट में गेंद मिल गई, बड़ा स्ट्रोक खेला, 6 रन, और 6 के मुताबिक टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ कुल देखा जाएगा तो 65। आखिरी गेंद शेष, क्या 70 के अधिकतम स्कोर यहां पर नजर आएगा? चार गेंदे, माफ कीजिए, अभी भी 2 गेंदों का खेल शेष। ओवर की अगली गेंद करने के तैयार में फिर से अच्छा स्ट्रोक खेला, डीप लॉन्ग ऑन क्षेत्र के ऊपर से कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं, हमारे कमेंट्री बूथ में आकर गेंद लैंड हो गई है 4 रन के लिए। पूरी तरह से गैप ढूंढने की वजह से बिल्कुल ना गेंद बल्ले पर लगी, अच्छा स्ट्रोक नजर आया, दमखम भरा यह स्ट्रोक। आंकड़े क्या दर्शा रही? आंकड़े दर्शा रहे टोटल टीम का स्कोर 69। मैंने बातचीत की थी कि 70 के अधिकतम स्कोर यहां पर निकल जाने वाला है, क्योंकि पुरानी गेंद है, यह अच्छी गेंद, कम बैक किया और कम बैक करने की वजह से आखिरी गेंद के ऊपर कोई भी रन नहीं। तो पहले 6 ओवर के खेल के बाद 6 विकेटों के नुकसान पर साड़गांव टीम ने बल्लेबाजी करने का जो निर्णय लिया था उसमें स्कोर किया है 69, चाहिए 70 रन की आवश्यकता वीरवंडी का टीम को। कहीं मत जाना, दिल्ली दौरे पिक्चर समाप्त नहीं, अभी भी दूसरे इनिंग का खेल शुरू होने वाला है। याचकीने आदरणीय गुरुवर्य सर देखील मात्र उपस्थित झाले, सरांचा मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय, सरांना विनंती करतोय सर आपण मात्र व्यासपीठावर येऊन आपलं मात्र आसन ग्रहण करायचं आहे। आपण सकाळच्या सत्रामध्ये सामन्याची मजा घेण्यासाठी मात्र उपस्थित झालात, या राष्ट्रवादी चषकाला आजच्या दिवसामध्ये आपण मात्र भेट दिलेली आहे। आम्ही तुमचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय।
70 धावांचा लक्ष्य आणि 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. जाऊया दुसऱ्या इनिंग मध्ये आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय पुंडलिकजी वाघेरे साहेब, ग्रामपंचायत सदस्य तथा दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकांचे एक प्रेरणास्थान म्हणून मात्र ज्यांची मात्र ओळख आहे, उपाध्यक्ष यांचं मात्र आगमन होत आहे. त्यांचे आपण शब्द सुमनाने सगळ्याच्या सत्रामध्ये सरचं स्वागत करूया. त्यांच्या समवेत आपण बघतो की नक्कीच आदरणीय गुरुवर्य या ठिकाणी सर देखील उपस्थित झाले. सरांचं देखील सरचं स्वागत आहे. कर्तृत्व तुमचं सागराप्रमाणे, ज्ञान तुमचं हिमालयाप्रमाणे, ज्यांच्या आगमनाने हा सोहळा फुललाय. स्वागत करतोय शब्द सुमनाच्या परिजताने. ऑल इज वेल. चांगली स्पर्धा. याच जाऊया मॅच कडे. पहिला गोलंदाजी मार्क होती तयारीमध्ये. सलामीची जोडी गोपाळ आणि विक्की ही सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. याच क्रिकेटच्या खेळाची व्याप्ती मित्रांनो साता समुद्रापलीकडे आहे आणि साता समुद्रापलीकडे व्याप्ती असल्यानंतर बघतो की पहिला गोलंदाज मिस्टर संपत राईट मोर द विकेटच्या बाजूने. थोडासा दुपारचं सत्र झालेलं आहे आणि त्याच दुपारच्या सत्रामध्ये जे एक कडाडीचं ऊन बघायला मिळते, घामाच्या धारा बघायला मिळतात, त्या घामाच्या धारामध्ये नक्कीच कशा प्रकारे पहिला चेंडू हाताळला जाईल. पहिला चेंडू यावेळेला शॉर्ट पुलचा फटका ऑन साईडला डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू होतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय डीप मध्ये, परंतु वेळ होती, संधी होती एक धाव घेण्यासाठी. एक दुसऱ्याला नक्कीच या ठिकाणी पसंत करत असताना एक धाव तर पूर्ण केलेला आहे. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. 350 वर्षांनंतर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा क्रिकेटचा भाग आहे. या क्रिकेटमध्ये खूप काय मोठा उजाळा दिला जातोय मित्रांनो. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्क होती तयारीमध्ये. हो, यावेळेला नक्कीच उजव्या साईडला चेंडू होता. नक्कीच आउटसाईड ऑफ स्टंपला पिचिंग चेंडू झाला आणि जलद गतीने चेंडूला सोडलंय. कारण की नक्कीच जर आपण क्रिकेटच्या विश्वामध्ये जर विचार केला तर क्रिकेटच्या विश्वामध्ये ब्रेटली आणि मॅग्रा यांनी जे संकेत दिलाय की जर तुमच्याकडे व्हेरिएशन करण्याची जर ताकद नसेल तर तुम्ही आउटसाईड ऑफ स्टंपला यॉर्कर इथं चेंडूला हाताळा आणि तोच चेंडू बघायला भेटला. इनसाइड आउट एरियामध्ये रेप एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट्स मधून नो मॅन स्टँड मध्ये चेंडू जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा मारतोय 4 धावा आणि 4 धावानंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 5. विके यांच्या बॅट मधून अतिशय देखणा स्ट्रोक आला, कारण की डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून हा चेंडू गेला सीमा रेषा पलीकडे. दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, बोललो तर एकदा, झुकलो तर मुजराचा मुजरा मानाचा. या अतिशय जबरदस्त स्पर्धेचा राष्ट्रवादी चषकाचा आणि राष्ट्रवादी चषकाचा मध्ये हा थरा असल्यानंतर राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू यावेळेला कंट्रोल मध्ये फटका खेळण्याची तयारी करत असताना बॅकवर्ड फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू निसरत होतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक जाताना आपण बघतो की नक्कीच दुसरी धाव देखील आहे की नाही. एकच धाव. एके धावाची भर पडत असताना धावफल करणारी टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. विळवंडी ककरांची धावसंख्या 6 धावसंख्या बघायला मिळते. 1 चौकार 2 सिंगल. सर्व मान्यवरांचा, सर्व क्रीडारसिकांचा मी शब्द सुमनाने वारंवार सरचं स्वागत करतोय, कारण की तुमचा प्रेम, तुमचा उजाळा या स्पर्धेला वारंवार मात्र प्रत्येक दिवसामध्ये लाभतोय आणि प्रत्येक दिवसामध्ये नक्कीच अलोट गर्दी या मैदानावरती बघायला मिळते. पुढचा चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्ण तयारी केली होती. नक्कीच चेंडू पैसे समन्वय झालं नाही. गुडघ्याच्या खाली राहिलेला चेंडू, जलद गतीने चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. संपत करतोय गोलंदाजी. समोर मात्र विकी राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने शॉर्ट चेंडू ऑन साइड मध्ये 2 क्षेत्ररक्षणामधून चेंडूला खेळून घालतोय इनटू द गॅप, बिटवीन द गॅप, म्हणजेच काय सुईमध्ये जागा. चेंडू सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की नक्कीच या ठिकाणी 10 धावसंख्या. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाजी मार्क होती. इनसाइड आउट एरियामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये टायमिंगचा वापर केलाय.
चेंडू जातोय सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर 4 धावांसाठी. अतिशय देखणा स्ट्रोक आला, अतिशय देखणा स्ट्रोक येताना नक्कीच ज्याच्या बॅटमध्ये मात्र हा चांगला चौकार बघायला भेटला. विकी आज खऱ्या तर नक्कीच मॅचची मजा घेण्यासाठी आदरणीय पुंडलिक भाऊ वगैरे साहेब देखील मात्र आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यावेळेला टायमिंगचा फायदा घेत असताना नक्कीच पुन्हा एकदा जबरदस्त ब्रँडेड फटका चेंडू सीमारेषा पार. 2 चेंडूवरती सलग 2 चौकार आणि 2 चेंडूवरती सलग 2 चौकार येताना धावांची गती वाढते. धावसंख्या 18 बघायला भेटते. म्हणून तर सांगतो की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, विस्तावतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतोय. तीच दस तो दरारा. पराभवाने माणूस संपत नसतोय. पराभव हा प्रत्येकाच्या वाटेला येत असतोय मित्रांनो, परंतु पराभवामधून यश संपन्न करण्याची हिंमत पाहिजे, जिद्द पाहिजे आणि तीच चिकाटी मात्र असणारे हे फलंदाज या ठिकाणी बघायला भेटतात. ही लढाई अस्तित्वाची आहे, ही लढाई तुमची आमची आहे, ही लढाई क्रिकेटची आहे आणि क्रिकेटच्या लढाईमध्ये माघारी कधी फिरायचे नसते. जिंकता आले म्हणून खेळ सोडायचा नसतोय. कठीण काळात उठा, सवताने सवताला सांगा की नक्कीच हा खेळ जबरदस्त बघायला मिळतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड असेल, अपार प्रयत्न केले जातात, परंतु अपार प्रयत्न करत असताना चेंडू निसरता होतोय. चेंडू सीमारेषा जवळ येतोय. बघतोय की डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येत असताना 3 धावांची भर पडते. धावांच्या 3 धावा येतात. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचते. खूप चांगले प्रयत्न केले होते या ठिकाणी आणि त्यानंतर बघतो की नक्कीच खूप चांगले प्रयत्न करत असताना चेंडू पर्यंत पोहोचला होता, परंतु चेंडू हातामध्ये नक्कीच आला नाही आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेताना फलंदाजांनी यावेळेला 3 धावा पूर्ण केल्या. आपण पाहतो की गोलंदाज दुसरा असेल जयदीप. नावात तर जयदीप आहे, दीप करेल की नाही, जय करेल की नाही, ललकार करेल की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. या वेळेला जबरदस्त फटका, कारण की नक्कीच चान्स घेतलाय. टाळ्यांचा गजर देखील होतोय. चेंडू सीमारेषा पार होतोय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलाय. चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावांसाठी 4 धावांनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सकते. 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. षटक चालू आहे ते दुसऱ्या षटकातील अद्याप 4 चेंडू आणि त्याच्या बॅटमधून चांगले फटके येतात. मिस्टर विकी. विकीच्या बॅटमधून हा 3रा चौकार लॉफ्ट केलेला फटका सीमारेषा पार. आणि या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती येताना प्रमुख अतिथी राजेशजी पारधी यांचंही मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. राष्ट्रवादी चषक उठा पुन्हा सांगा. राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आहे. 7वा दिवस दुपारचा सत्र होतो आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल की नक्कीच या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना गोलंदाजी तर चालू आहे. संपत या गोलंदाजाचे पहिले षटक चांगलं हाताळलं होतं, परंतु या षटकामध्ये महाग गाठतोय. सरळ बॅटने लॉफ्ट करायची चेंडूला. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. मान वंदना देणारा फटका. निरगुडे संघ मास्टर ब्लास्टर संघ हा देखील मात्र आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित होताना मास्टर ब्लास्टर संघाचा देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. जी फुलाने गुंतलेली माळ होती, ही माळ तुटली होती, ही माळ पुन्हा एकदा जॉईंट झाली. हे चांगलं मात्र नक्कीच एक केंद्र लक्ष असेल. काय जबरदस्त फटका आणि जबरदस्त फटकेबाजी चालू असताना नक्कीच विकेट सारख्या फलंदाजाच्या बॅटमधून अफलातून फटके बघायला भेटतात. यावेळेला कंट्रोलमध्ये फटका आहे, परंतु हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. चान्स असेल, अतिघाई संकटात नाही, सावधान पुढे धोक्याचं वळण आहे. धावा तर आल्या होत्या या षटकामध्ये, परंतु हा फलंदाज घाई करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. धावसंख्या 31. 2 षटकाचा खेळ समाप्त. 31 धावसंख्या. दोन्ही संघाचा ग्रॉप तुम्ही पाहाल तर 25 धावसंख्या होत्या. यावेळेला 6 धावा जास्त आहेत. मी सांगितल्याप्रमाणे की निरगुडी संघाची जी मात्र नक्कीच जी यशस्वी माळ होती, ही माळ तुटली होती, परंतु माळ एकत्र झाली आजच्या दिवसामध्ये. हे एक खूप चांगलं योगदान. अर्थात काही वर्षामध्येच नक्कीच मॅन फ्रॉम विळवंडी अर्थात लहू भाऊ, परंतु नक्कीच काही कारणास्तव मात्र नक्कीच थेट झेप घेतली होती. निरगुडी या ठिकाणी
परंतु आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकत्र बांधलेली ही माळ आपल्याला बघायला भेटते. पोलार्ड बघा जसं काय मुंबईवरून आलाय. वा, आमचे रोशन भाऊ हे देखील मात्र या ठिकाणी उपस्थित होताना रोशन भाऊचं देखील सरचं स्वागत आहे. आणि बड्डे बॉय नुकताच 2 दिवसापूर्वी मात्र बड्डे झाला. सडपातळ बांधाचा खेळाडू, स्टायलिश, दिसायला हँडसम असा मात्र मिस्टर योगेश महाले यांना पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये शुभेच्छा देतोय. ओव्हर नंबर 2 सेकंदाचा खेळ समाप्त. 31 लॉस ऑफ द 1 विकेट. विळवंडी गोलंदाज साडेगाव संघाचा सागर. सागर अप्राण तळमला असंख्य क्रीडारसिकांचा जीव तळमळतोय. 64 संघांना प्राधान्य देणारी ही राष्ट्रवादी चषकाची स्पर्धा. का तर आपण बघतो की नक्कीच राष्ट्रवादी चषक मंत्र हाचा गाजला, घोषा हाचा गाजला आणि महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत विळवंडी गावाचा मान सन्मान वाढतोय राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून. येणाऱ्या काही दिवसातच मात्र तुमच्या आमचे मात्र लाडके नेतृत्व करणारे मात्र नेते आदरणीय गोकुळभाऊ झिरवाळ साहेब येणाऱ्या काही दिवसातच मात्र या व्यासपीठाला भेट देण्यासाठी येतीलच. आणि याच विभागातील आपण बघतो की नक्कीच शिंदे गावचे आन बान शान सरपंच साहेब आदरणीय हिरामनजी पवार साहेब हे देखील मात्र त्यांच्या समावेत येतील. त्यांच्या समावेत अनेक असे प्रतिष्ठित नागरिक येतील आणि त्यानंतर नक्कीच वेळ आहे, अवधी आहे, परंतु नक्कीच मॅच सुरू आहे. सर्व गावचे सन्मानित नागरिक देखील मात्र येताना आणि नक्कीच नवीन जर्सी पहिला चेंडू ऑन साइडला फेकून देण्याची पूर्व तयारी केली होती. नक्कीच चेंडू आणि फळीचं मिलन झाल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच एक धाव तर येते खात्यामध्ये. एक धावाची भर पडत असताना व्यासपीठावरती नुकतंच आगमन होतंय. गावचे मात्र सन्मानित नागरिक मला होतंय जाधव बाबा यांचे देखील आगमन होतंय. त्यांचंही शब्द सुनल्याने आपण सरचं स्वागत करूया. आवड आहे सवड भेटते आणि ज्यांना आवड नाही त्यांना सवड भेटत नाही. मोर नाचतोय वनात कोकिळा गाते रानात चेंडू फळीचा खेळ तुमच्या आमच्या मनात सलामीची जोडी बाद झाल्यानंतर नक्कीच या ठिकाणी विकेट सारखा फलंदाज अद्याप मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून आहे. मोठा फटका लोप केला चेंडूला. यावेळेला चेंडू जातोय आउट ऑफ पार्क मध्ये 6 धावांसाठी. लवली स्ट्रोक, गगनचुंबी गगनभिंदी षटकार. हा मुजरा मानाचा विळवंडी चषकाचा राष्ट्रवादी चषकाचा चला सलामी देऊया याच राष्ट्रवादी चषकाला. आणि नक्कीच जे आयोजन नियोजन सुरू आहे कारण की नक्कीच विळवंडीकरांच्या वतीने काय जबरदस्त मानाची स्पर्धा दिंडोरी तालुक्यातील विळवंडीच्या मैदानावरती हा थरार निनादतोय. ऊन असू द्या, सावली असू द्या, रात्र असू द्या, पाऊस असू द्या, थंडगार हवा असू द्या, तरी देखील क्रिकेटचा खेळ प्रिय आणि त्या क्रिकेटच्या खेळाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेटला एक उंची दिलेला हा खेळ आहे. याच खेळाने मध्ये नक्कीच शिखर गाठले दुबई सारख्या ठिकाणी देखील. आणि त्यानंतर आपण बघतो की खेड्या पाड्यामध्ये हा खेळ खेळला जातोय गल्ली ते दिल्ली. राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. विकेटसाठी हा चेंडू खाली राहिलेला चेंडू ऑन साइडला ग्लान्स करण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू जातोय शॉर्ट्स करले क्षेत्रामध्ये. चेंडू जात असताना त्या ठिकाणी नक्कीच जवळजवळ थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय. आणि लखन भाऊ देखील मात्र थोडीशी मध्ये नक्कीच मंद मंद पावलाने मात्र येताना शुभेच्छा देताना त्यांचं देखील सरचं स्वागत करूया. भले आपला ए संघ पराभूत झाला तरी देखील मात्र क संघ मात्र अद्याप मैदानाच्या आतमध्ये अतिशय दमदार कार्य करताना आव्हान आहे ते 70 धावांचा धावप्रगती धावसंख्या आपण पाहू शका. आमचे पप्पूबाई आम्हाला सांगतात की 39 धावसंख्या झालेली आहे. अद्याप 31 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करतोय. गोलंदाज आहे तो सागर आणि समोर मात्र फलंदाज तयार असेल तो मित्र नक्कीच मोहन अलग स्टार्टर अलग ऊर्जा वन साइडला. नक्कीच क्लासिक फटका येतोय. का माझी ओळख आहे विळवंडीसाठी, का माझं नाव एक मोठा आहे विळवंडी गावासाठी हे सिद्ध करताना या ठिकाणी चेंडूला फेकून दिलाय. षटकारासाठी पूरा आधा डझन देने वाला शॉट. सोच सोनार की एक लोहार की चलते चक्की में आटा पीसने का कार्य. स्कोर बढ़ता हुआ 43 रन और 40 ये छक्का है भाई. एक और अच्छा स्ट्रोक खेला और एक और अच्छा स्ट्रोक खेलते समय बिल्कुल अच्छा स्ट्रोक और बिल्कुल शायद यहाँ पर गेंद पड़ने के बाद बाहर की तरफ से लैंड हो गई. सीमा रेखा बाहर 4 रन.
47 हे स्कोर लगभग सादा राइट मर्द विकेट के साथ एक और सादा पर बड़ा शॉट खेलने की तैयारी क्योंकि 2 रन की पेनल्टी लग गए हैं विपक्षी टीम को। भिवंडी टीम को 2 रन की पेनल्टी लगने की वजह से बिल्कुल साथ यहां पर 47 है स्कोर। ओवर की समाप्ति ओवर नंबर 3 ओवर का खेल समाप्त 48। अभी भी 18 गेंदों का खेल शेष है। 22 रन की आवश्यकता। केवल तालियां बजाकर हौसला बुलंद करना है भाई। फोर्टी एट हे स्कोर। धावपल करती धावसंख्या झाली 48 धावसंख्या अद्याप मात्र 18 चेंडू 22 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी साडगाव विरुद्ध विळवंडीकर यांच्यामध्ये मात्र हा सुरेख सामना आणि विळवंडीकर यांच्यामध्ये सुरेख सामना बघायला भेटल्यानंतर नक्कीच मोहन सारखा फलंदाज तंत्र सुद्धा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतिशय दमदार फलंदाजी करतोय। संपत गोलंदाजी मार्कुती येताना आपल्याला बघायला भेटतोय। पहिला चेंडू जाऊन दिला सोडून दिला शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जाताना त्या ठिकाणी बघतो की सुंदर क्षेत्ररक्षण व्हाईट प्लस 22 अशा 2 धावा येतात आणि व्हाईट प्लस 22 अशा 2 धावा येत असताना नक्कीच फलकावरती धावसंख्या 50 अद्याप 20 धावांचं लक्ष्य। नेत्रदीपक ही स्पर्धा आणि नेत्रदीपक स्पर्धा असल्यानंतर या स्पर्धेत आपण मात्र थरार बघतोय सर्व मान्यवरांचा सर्व प्रतिष्ठित नागरिकांचा त्यानंतर सर्व क्रीडा राजांचा आणि ऑनलाईन थेट जे स्पर्धा बघतात जे सामना बघतात त्यांचं देखील आपण सरचं स्वागत करूया। समोरच्या बाजूला चेंडू घेऊन काढण्याची तयारी होती नक्कीच झेल घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नव्हता। एक धाव तर येते खात्यामध्ये आणि दुसरी धाव आहे की नाही एका धावावरती समाधान। की सिंह म्हणून जन्माला आलोय परंतु या जगामध्ये डरकाळीला महत्व नाही। तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं आहे। स्वाभिमान केव्हा मिळतोय अभिमान केव्हा मिळतोय कारण की नक्कीच आपण समाजामध्ये काहीतरी दिलखुलास व्यक्तिमत्व निर्माण करून या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण मात्र एक चांगलं मात्र व्यक्तिमत्व निर्माण करू आपलं एक मोठं नाव करू तरच तुमचा मात्र अभिमान वाढेल तरच तुमचा स्वाभिमान वाढेल। ऑन साइड मध्ये चांगला फटका कारण की नक्कीच यावेळेला वेट अँड वॉच थांब आणि मार शॉर्ट चेंडू ऑन साइडला सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू सीमारेषा पार षटकार। मोहन सारख्या मोहन सारख्या फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच हा दुसरा षटकार येतोय। धावपल करती धावसंख्या वाढते 57 धावसंख्या। अतिशय दमदार स्ट्रोक आणि दमदार स्ट्रोक येत असताना चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी। काय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते मोहन सारख्या फलंदाजाच्या बॅट्समधून मोठे फटके येतात कारण की नक्कीच एक मोठा खेळाडूची निशाणी काय असते मोठा खेळाडू कशासाठी मानला जातोय तर मात्र हे सिद्ध करताना आजच्या दिवसामध्ये मोहन सडपतर बांधाचा हा देखील खेळाडू आहे। नक्कीच उंची कमी आहे तरी मात्र नक्कीच मोठे मोठे फटके त्याच्या बॅट मधून चांगले बघायला भेटलेले आहेत। 58 धावसंख्या। स्नेहाचा सुगंध दरवतो आनंद दक्षिण तो योग्य यावा तुमच्या भेटीचा सोहळा पाहतो आपण भिवंडीकरांचा राष्ट्रवादी चषकाचा आणि या राष्ट्रवादी चषकाचा मध्ये हा 7वा दिवस आणि 7व्या दिवसामध्ये कुठला संघ पदार्पण करेल अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी पहिला दिवस गाजवला आपण बघितलं होतं की नक्कीच पहिल्या दिवसामध्ये दमदार खेळ पिंपळणार या संघाचा दुसऱ्या दिवसामध्ये खुटीचा पाडे या संघाने दमदार खेळ केला। तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की वाघेरी या संघाने दमदार खेळ केला आणि चौथ्या दिवसामध्ये शेवखंडीकरांनी अतिशय दमदार खेळ करत असताना आपलं नेत्रदीपक कार्य उजाळलं। यो मे साहिट 5व्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की नक्कीच रवळगाव संघ आणि कालच्या दिवसांमध्ये तुम्हाला बघायला भेटला तो दमदार संघ आपल्याला बघायला भेटला म्हणजेच काय नळवाडी संघ 6 संघ आतापर्यंत अंतिम 8 मध्ये गेलेले आहेत। आज 7वा दिवस आणि 7व्या दिवसामध्ये नक्कीच अंतिम 8 मध्ये कुठला संघ जाईल फलंदाज बाद झालेला आहे।
गाव टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. मोहन जबरदस्त फलंदाजी करत होता. या ठिकाणी मोहन यांची मात्र पारी समाप्त झाली आणि मोहन यांची पारी समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की नक्कीच 59 धावसंख्या. चौथा षटक प्रगतीपदावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. संपत करतोय गोलंदाजी. पहिलं षटक अतिशय चांगल्यारीत्या हाताळलं होतं कारण की पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला होता. या षटकाचा जर तुम्ही विचार केला तर आतापर्यंत 8 धावा खर्च केलात आणि त्यानंतर नक्कीच एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय कारण की 9 धावा खर्च केला तर 1 धावचीत देखील फलंदाज झाला होता आणि त्यानंतर केला तर नक्कीच धावा लागतील त्या 12 बॉल मध्ये 11 धावा लागेल. यस 12 चेंडू आणि नक्कीच 11 धावा. बारा चेंडू 11 धावांचा लक्ष्य. गोलंदाजी मार्कोची तयारीमध्ये. पहिला चेंडू मध्ये खोलून मारता चेंडू सरळ बॅटने यावेळेला नो बॉलचा कॉल येते पंचांचा आणि नो बॉलचा कॉल येत असताना बघतो की नक्कीच या ठिकाणी 07 नंबरची जर्सी म्हणजेच काय तर मला वाटतं या ठिकाणी लँडिंग नो बॉल असेल. फ्रंट पुढचा नो बॉल प्रीडचा कॉल. पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम राहील. याकडे मात्र कोणी मात्र नक्कीचा दुर्लक्ष करायचं नाही कारण की नक्कीचा हा नो बॉल कसला आहे पंचा मला थोडंसं कळवायचं आहे. यस ओके. फ्रीडचा कॉल आणि फ्रीडचा कॉल असल्यानंतर बघत आहोत की नक्कीच फ्रीडवरती मात्र मोठा फटका येतो की नाही. खोलवर बुधण्यामध्ये टाकलेला चेंडू समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढतोय स्लिप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि स्लिप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर बघतो की नक्कीच एक धाव येते. यानंतरचा सामना भायगाव विरुद्ध निरगुडे. टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू आउट साईड ऑफ टूला चेंडूला ठेवला होता. त्यानंतर बघतो की नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव नाही. सुंदर लाईन समीकरण तंतोतंत जमतंय आणि समीकरण तंत जमत असल्यानंतर बघायचं की नक्कीच या मॅच वरती कुठला संघ आपली पकड बनवेल. ही मॅच कोणाच्या बाजूने जाईल अद्याप सामना संपला नाही. बॅलन्सिंग आहे सामना आणि बॅलन्सिंग सामना असल्यानंतर राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू. ओहो क्या बात आहे. काय जबरदस्त लेंथ लाईन बघायला मिळते. डॉट चेंडू अद्याप 3 चेंडू टाकून झालेत. फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 61 धावसंख्या. 9 धावांचं लक्ष्य. 9 चेंडू 9 धावा. मॅच काय जबरदस्त बघायला मिळते. स्ट्राईक इनला फलंदाज मिस्टर बाळू कारण की मोहन बाजनंतर बाळू मात्र सूत्र सांभाळेल का यावेळेला का वाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी या ठिकाणी घोषित केलाय तो वाईटचा कॉल. अवांतर धावाची भर पडते. अवांतर धावानंतर धावसंख्या 62. 8 धावांचं लक्ष्य. चेंडू शिल्लक आहे ते 9. 9 चेंडू 8 धावांचं लक्ष्य. विळवंडी करांना कुण्या गावाचं आलंय पाखरू बसलंय. डोला तर कुदकुद हसताय. गाला तर हवा देखील मात्र नक्कीच सुटलेला आहे आजच्या दिवसामध्ये आणि हवेच्या अभावी क्या बात आहे. पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचा चान्स दिला जात नाही. फलंदाजाला वारंवार गुंगारा देऊन चेंडू जातात आणि फलंदाजाला वारंवार गुंगारा देऊन चेंडू जात असताना आपण पाहू शकाल की नक्कीच 8 चेंडू 8 धावा. बॉल टू रन. चांगली गोलंदाजी. शेवटच्या मोमेंट पर्यंत मात्र हा सामना जाईल. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल का काय याही वेळेला चित्र वेगळं बघायला मिळतंय. नक्कीच टेन्शन वाढतंय. आपण पाहतो की अपोजिट संघावरती आणि फलंदाज पूर्णपणे प्रेशर मध्ये येत असताना त्या प्रेशरला सिच्युएशन हँडल मध्ये चांगला गोलंदाज करतोय.
ढगाळ वातावरण थोडंसं बघायला भेटतं आणि नक्कीच चारही बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी, हवा देखील सुरू आहे आणि हवा देखील सुरू असताना बघतो की नक्कीच झेंडे देखील मात्र फिरताना आपल्याला बघायला भेटतात. राष्ट्रवादी चषकाच्या थरार असल्यानंतर या राष्ट्रवादी चषकामध्ये 7 चेंडू 8 धावांचं लक्ष्य, पहिलाच सामना काय जबरदस्त बघायला भेटतोय. आणि याच अनुषंगाने बघतो की नक्कीच राईट मोर द विकेटच्या बाजूने 10 फलंदाज स्टार्ट घेताना आमच्या प्रमुख समालोचक कक्षाच्या बाजूने प्रमुख कॅमेरामॅनच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मारकुती या वेळेला सुपर चेंडू ऑनली ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप, कुठल्याही प्रकारचा चान्स दिला नाही आणि फलंदाजाला गुंगारा देणारी ही गोलंदाजी बघायला भेटली. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 5 सेकंद अखेर समाप्त. फलकावती धावसंख्या आहे ती 62, 6 चेंडू 8 धावा. वेळ घेऊ द्यायचा नाही. पहिला चेंडू मोठा फटका येतोय, लॉफ्ट केलेला चेंडूला इंटू द गॅप मधून मात्र चेंडू निसरता होईल का. पहिली धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना बघतो की थोडंसं घातक देखील आहे आणि थोडंसं घातक देखील असताना नक्कीच 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसऱ्या धावसाठी प्राधान्य दिलं जाईल का नाही. 2 धावती समाधान. चौथाचा विश्वास चौथावरती असल्यानंतर बघतो की नक्कीच 2 धावती समाधान असताना अद्याप 5 चेंडू मध्ये धावा लागतील त्या बघायचा की 6 5 चेंडू आणि 6 धावांचा लक्ष्य जिंकण्याकरिता 7 फलंदाज स्टार्ट घेताना राईट मोर द विकेटच्या बाजूने यावेळेला बघणार की प्रेशर सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. कारण की तमाम क्रीडारसिकांच्या मना खेचून घेणारी ही स्पर्धा. त्यानंतर बघतो की माझे लाडके क्रीडाप्रेमी डोळ्यामध्ये तेल घालून सामन्याची मजा घेताना त्याही क्रीडाप्रेमिकांचं सहर्ष स्वागत करूया. पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडूला डीप लॉंग ऑन क्षेत्राच्या वरनं चेंडू जातोय. 6 धाव्यांसाठी विजयी फटका आणि विजयी फटका खेळत असताना चेंडू सीमारेषा मोहनी यांची देखील मात्र अतिशय मात्र महत्वपूर्ण अशी मात्र फलंदाजी बघायला भेटली होती. 34 34 धावांवरती नॉट आउट राहिला विकी. मेन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी विनंती करेन की नक्कीच
पुण्यभाऊ वागेरे साहेबांना विनंती असेल की वागेरे साहेब आपण मेन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. यस तर विकी याला मेन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. मेन ऑफ द मॅचचा किताब दिला आणि त्याच अनुषंगाने नक्कीच अभिनंदन आहे. शब्द सुमनाने अभिनंदन करूया आपण मात्र नक्कीच या ठिकाणी विकी सारख्या फलंदाजाचा चांगला खेळाडूचा गुण संपन्न बघायला भेटले. यानंतरचा सामना भायगाव विरुद्ध निरगुडे. टॉस झालाय का? टॉस करून घ्या.